हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला लेजरच्या एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 5 प्रिपेअर अपर्णाज अकाउंट इन द बुक्स ऑफ सुपर्णा हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। तर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, सुपर्णाच्या बुक्समध्ये अपर्णाचं अकाउंट ओपन करायचं आहे, म्हणजे सुपर्णाच्या वतीने आपल्याला विचार करायचा आहे। आता इथं आधी आपण जर्नल एंट्रीज वर्किंग नोट करायची। आधी जर्नल एंट्रीज ह्याच्या या ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री करून घ्यायच्या आणि जिथं डेबिटला अपर्णा आले, जिथं अपर्णा आले त्याला टिक करून घ्यायचं आणि त्याचं अपर्णाच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करून घ्यायचं। आता इथं बघा पहिलं आहे 1 तारखेला बॅलन्स ड्यू फ्रॉम अपर्णा 60,000, म्हणजे 1 तारखेला मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे, मागच्या मंथचा अपर्णाचा जो 60,000 देणं बाकी आहे मागच्या महिन्याचा। मग हे ह्याची जर्नल एंट्री नसते, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असा अपर्णाच्या डेबिटच्या अकाउंटला हा बॅलन्स घ्यायचा आहे। 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन दिलंय, सोल्ड गुड्स टू अपर्णा ₹15,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट। आता इथं आपल्याला आपण अपर्णाला माल विकलाय, उधारीवर विकलाय, त्याची जर्नल एंट्री आता इथं करून घेऊ आपण। 4 तारीख लिहिली इथं, अपर्णाला आपण आता इथं उधारीवर विकलाय म्हणून अपर्णा अकाउंट डेबिट टू सेल्स, नेहमी खाली असतं क्रेडिटला, टू सेल्स अकाउंट। आता इथं आपण 15,000चा माल तिला विकलेला आहे, पण त्याच्यावरती आपल्याला 10% ट्रेड डिस्काउंटची एंट्री करायची नसती। ट्रेड डिस्काउंट हा फक्त अमाऊंटवर विकताना काढला जातो। 15,000वर 10%, तर मित्रांनो इथं 1500 आणि हा 1500 आपल्याला 15,000मधनं लेस करायचं आहे, म्हणजेच इथं 13,500 अमाऊंटला आपण तिला माल विकला आहे। मग इथं अपर्णा अकाउंट डेबिट 13,500 टू सेल्स 13,500। त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो, इथं 7 तारखेला गुड रिटर्न्स बाय अपर्णा 1,500 ग्रॉस। तर गुड्स रिटर्न आलेला आहे, म्हणजे काही कारणामुळे तिने आपल्याला जो 4 तारखेला आपण माल विकला त्यातला काही गुड्स आपल्याला तिने रिटर्न दिला आहे, म्हणजेच इथं 7 तारीख टाकायची। आता रिटर्न आलं म्हणजेच काय, आपण सेल केलेलं रिटर्न आलं त्याला म्हणतात सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट। सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट किंवा रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू कुणी पाठवले आपल्याला, कुणाकडून जाते, अपर्णाकडून, टू अपर्णा अकाउंट, अपर्णाकडून ते जाते। आणि इथं आता बघा इथं आपल्याला त्यांनी 1500चा माल सांगितलाय, पण आपण त्याच्यावरती ग्रॉस म्हटलंय त्यांनी, म्हणजेच आपण ट्रेड डिस्काउंट त्याच्यावर 10% लेस करून 150, 1500वर 10% 150 येतं, 150 लेस केले तर 1350 ही अमाऊंट येते। म्हणजेच आपल्याला सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 1350 टू अपर्णा अकाउंट 1350 ही 7 तारखेची जर्नल एंट्री झाली आपली। त्याच्यानंतर पुढं सांगितलंय त्यांनी 11 तारखेला रिसिव्ड क्रॉस चेक फ्रॉम अपर्णा 50,000। आपल्याला चेक मिळालाय अपर्णाकडून 11 तारखेला। मग इथं 11 तारीख टाकायची। चेक मिळालाय म्हणजेच काय, बँकेला मिळालंय, म्हणजे इथं रिसिव्हर कोण आहे, बँक अकाउंट डेबिट, कुणाकडून मिळालाय, टू अपर्णा अकाउंट। किती रुपयाचा चेक आहे, 50,000 रुपयांचा चेक मिळाला आहे, 50,000 रुपये टू 50,000 रुपये। त्याच्यानंतर फक्त आपल्याला लेजर बनवायचं आहे, अकाउंट बनवायचं आहे अपर्णाचं, त्याच्यासाठी आपण हे ट्रान्झॅक्शन लिहून घेतोय की किती अपर्णाकडून किती आले आणि किती गेले। रिसिव्ह क्रॉस चेक झालं। आता 17 तारखेला इनवाइस गुड्स टू अपर्णा, इनवाइस म्हणजे सेल केलंय, सेल गुड्स टू अपर्णा 12,000 रुपयाचं सेल केलंय 17 तारखेला। आता इथं पण उधारीवर माल विकलाय, 17 तारीख टाकायची। कुणाला विकलाय, अपर्णाला मिळते म्हणून अपर्णा अकाउंट डेबिट टू काय केलंय, सेल्स केलंय, मग सेल्स अकाउंट 12,000चं सेल आहे केलेलं, 12,000 रुपये। त्याच्यानंतर 17 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं। 25 तारखेला सांगितलंय सोल्ड गुड्स टू अपर्णा इन कॅश 6,000। आता इथं कॅश म्हटलंय, 17ला आपण उधारीवर विकले आणि 25 तारखेला आपण तिला कॅशमध्ये विकले, म्हणजेच काय झालं, कॅश आपल्याला मिळाली। कॅश अकाउंट डेबिट कुणाला विकलं, टू सेल्स, काय केलं, विकलंय ना, तर इथं तिचं नाव येणार नाही, कारण इथं आपण सेल केले आणि ती सुद्धा तिने आपल्याला 6,000 कॅश लगेच दिलीत, म्हणजे तिथं अपर्णाचा काही संबंध नाही।
कॅशमध्ये मिळालेली आहे कॅश आपल्याला, तिच्या नावे टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर इथं बघा 30 तारखेला रिसिव्ड कॅश फ्रॉम अपर्णा 33,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. आता इथं आपल्याला सांगितलं आहे की आतापर्यंत आपण जेवढं तिच्या नाव काही तिने 50,000चा चेक दिला आहे, जेवढं डेबिट झाले त्याच्यातनं लेस करायचं की किती तीच देणं लागती, जेवढं मिळाले त्यातनं किती देणं लागते ते लेस करून 33,000 रुपये तिने कॅश दिले, ते फुल सेटल करायचं आहे. त्याच्यासाठी आता शेवटची एंट्री आपल्याला इथं करण्यासाठी 30 तारीख टाकायची. कॅश तिने किती दिली बघा, आपल्याला कॅश दिली आहे तिने कॅश अकाउंट डेबिट दिली आहे तिने. इथं 33,000 रुपये आपल्याला तिने दिलेत. पण आता इथं आपल्याला एक ओळ सोडून टू अपर्णा लिहायचं आहे. आता तिचं अकाउंट आपल्याला पूर्ण काय करायचं आहे, फुल सेटल करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता लेजर ओपन करून घ्यावं लागेल. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हे आधी ह्या वरच्या सगळ्या एंट्र्या ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. आता इथं जिथं अपर्णा आलं आहे मित्रांनो त्याला आपण टिक करून घेऊ. आता इथून बघा 4 तारखेपासून आपलं ट्रान्झॅक्शन होतं. आता इथं अपर्णा आले, अपर्णा अकाउंट जिथं अपर्णा नाव दिसतंय आपल्याला एंट्रीमध्ये, डेबिटला असो क्रेडिटला असो त्याला टिक करून घ्यायचं. इथं नाही आहे, इथं खाली आहे अपर्णा. आता आपण काय करूया, एक एक एंट्री ट्रान्सफर करून घेऊया. आता इथं 4 तारखेला आहे अपर्णाज अकाउंट डेबिट. मग अपर्णा अकाउंटच्या डेबिटला जायचं, खाली लिहायचं टू सेल्स 13,500. आता इथं इन द बुक्स ऑफ सुपर्णाच्या वहीमध्ये आपण अपर्णाचं अकाउंट तयार करतोय. सुपर्णाच्या वतीने आपल्याला विचार करायचा आहे की अपर्णाला देणं लागते का. आता 1 तारखेला तिचा बॅलन्स होता, मागच्या महिन्यातला आपल्याला बॅलन्स जो तिने दिलेला नाही आहे, ड्यू आहे, म्हणून इथं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000 लिहिलं. त्याच्यानंतर 4 तारखेला टू सेल्स केले आपण तिला किती, अपर्णा अकाउंटच्या डेबिटला आलो, टू सेल्स खालचं नाव टाकतो आपण 13,500. त्याच्यानंतर पुढची एंट्री बघायची आहे 7 तारखेची. आता सेल्स रिटर्न टू अपर्णाच्या क्रेडिटला जायचं आणि बाय सेल्स रिटर्न वरचं नाव टाकायचं. आता इथं 7 तारीख लिहायची, क्रेडिटला बाय वरचं नाव काय होतं, बाय सेल्स रिटर्न. किती रिटर्न होतं ते 1,350, 1500चं होतं. त्यातनं आपण TD 10% TD ट्रेड डिस्काउंट लेस केला. त्याच्यानंतर 7 तारीख झाली, 11 तारखेला आपल्याला तिने पैसे दिलेत बँक अकाउंट डेबिट टू अपर्णा 50,000 दिले. मग अपर्णाच्या क्रेडिटला जायचं, वरचं नाव लिहायचं बँक अकाउंट. अपर्णाच्या क्रेडिटला जायचं, वरती लिहायचं बाय बँक अकाउंट 50,000. ही तारीख होती, त्याला तारीख होती इथं 11 तारीख होती. त्याच्यानंतर पुढचं बघायचं आहे, पुढची एंट्री इथं 17 तारखेला अपर्णाच्या डेबिटला जायचं, टू सेल्स लिहायचं, 12,000चं सेल केलं आहे. अपर्णाच्या डेबिटला टू सेल्स 12,000 लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे 25 तारखेचं ट्रान्झॅक्शन होते कॅशमध्ये होतं त्याचा विचार नाही करायचा. आता मित्रांनो इथं आपण 30 तारखेला एंट्री बाकी ठेवली, तिने आपल्याला कॅश दिली आहे 33,000 आणि त्यांनी सांगितलं की फुल सेटलमेंट करा तिचं अकाउंट. आता इथं आपल्याला फुल सेटलमेंट करताना दोन्हीकडची टोटल करायची. आता हे बघा, हे तिने अमाऊंट आपल्याला दिली आहे 50,000 आणि ही टोटल, आणि ही किती देणं बाकी आहे याची टोटल करून घ्यायची. आता मित्रांनो इथं हे ती आपल्याला देणं बाकी आहे आणि हे आपल्याला तिने दिलं आहे, हे बँक पैसे. मग इथं बघा, इकडची मी डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल. डेबिटची टोटल 60,000, 13,500, 12,000 त्याची टोटल आली 85,500 आणि ही क्रेडिटची टोटल 1,350 आणि ह्याची टोटल आली 51,350. त्याच्यामधनं लेस केलं 34,150 ती आपल्याला देणं लागते. पण तिने आपल्याला किती कॅश दिली आहे इथं बघा. आता तिने आपल्याला 33,000च कॅश दिली आणि आपल्याला ती देणं किती लागते 34,150. म्हणजेच इथं आपल्याला आपण तिला डिस्काउंट दिला आहे कॅश दिल्यामुळं 1,150. 34,150 मधनं मी 33,000 लेस केले आणि तोच आपण डिस्काउंटला टाकायचं की आपण तिला डिस्काउंट दिला. डिस्काउंट अकाउंट डेबिट 1,150 34,100 म्हणजेच हे अकाउंट फुल सेटलमेंट झालं. आता ही शेवटची एंट्री ट्रान्सफर करून घ्यायची. अपर्णाच्या क्रेडिटला जायचं आणि वरची दोन्ही नावं लिहून घ्यायची. अपर्णाच्या क्रेडिटला जायचं
30 तारीख टाकायचं. वरती होतं बाय कॅश, तिने कॅश दिली आपल्याला 33,000 रुपये आणि आपण तिला कॅश दिली म्हणून डिस्काउंट दिला. जो फुल सेटलमेंट केला आपण 34,150 मधनं लेस करून 1,150 रुपये. आता इथं आपले अकाउंट दोन्ही डेबिट आणि क्रेडिटचे टोटल सेम येईल 85,500 आणि इथं सुद्धा तेवढीच टोटल येईल 85,500. अशा प्रकारे हे अकाउंट टॅली होतं. हे बघा आता इथं तुम्हाला समजण्यासाठी लिहू शकते की डेबिटची टोटल मायनस क्रेडिटची टोटल केला आणि तो बॅलन्स काढला 34,150. अशा प्रकारे मित्रांनो 11वीचे प्रॉब्लेम 12वीचे विद्यार्थी 11वी आणि 12वी अकाउंटचे असेच प्रॉब्लेमचे व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.